विरोध प्रदर्शनासाठी कोणती पदयात्रा नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाती जातीत बंधुता आणि मैत्रीचे नातं राहावं याकरता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राज्य अध्यक्ष सपकाळ साहेब यांचा मार्गदर्शन आणि उपस्थितीत नागपूर येथे ही शांती सद्भावना यात्रा आयोजित करण्यात आली आहे। यात अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडताना म्हटलंय की महाराष्ट्रामधील हल्ली असलेल्या सरकारद्वारे जाती जातीमध्ये आपापसात मतभेद निर्माण करण्याचं काम सुरू असून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांशी प्रेरित असलेल्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सतत दीनदुबळे दलित मुस्लिम आदिवासी मागासवर्गीय लोकांच्या हितासाठी शांतिपूर्णरित्या आंदोलन करत राहील। काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता यासाठी पूर्ण निष्ठा आणि ताकद मनात घेऊन सज्ज झालाय। महात्मा गांधीजींनी पदयात्रेच्या माध्यमानं त्यावेळी निरंकुश इंग्रजी शासकाल भारत सोडण्यासाठी मजबूर केलं होतं। तसेच काँग्रेससुद्धा शांतिपूर्ण आंदोलन वेळोवेळी करून लोकांना न्याय हक्क मिळवून देईल असं परखड मत राज्याचे काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केलं। शांती यात्राच्या सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण आणि मोमबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले। या शांती यात्रेत वर्धा जिल्हा अध्यक्ष मनोज चंदूरकर, अभुद्य मेघे झोरेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। सद्भावना जी आहे या संदेशामध्ये कोणाची काय अर्थ आहे? अरे तुमच्या हिंमत असेल तर तुम्ही या, हिंमत कशाला आम्ही तुम्हाला सांगतो की सद्भावने करता जर सर्व येत असतील तर गांधींचा आमचा पक्ष आहे, गांधींनी आम्हाला ते वस्तू सांगितलेलं नाही। मात्र सद्भावना जर लयास आली तरच त्यांची सत्ता येते आणि सद्भावना वृत्ती झाली तर त्यांना घरी बसावं लागतं। अरे तुमच्या खुर्च्यांवर तुम्हाला बसवायसाठी जर भावा जाती जाती धर्मा जर भांडून लावत असाल येणारा इतिहास तुम्हाला माफ करणार नाही। या भारताच्या ताण्यामान्यासोबत गंगा जमुना सोबत भांडू नका। आमचा रस्ता बदलण्याकरता इकडून नका जुळतो तिकडून म्हणून आम्ही काही वही बनायचे वाले नाही, ते वही बनाववाले तेढ निर्माण करणारे आमची सद्भावना होती। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा।